नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण शेपू चुक्याची हटीव भाजी कशी बनवायची आणि एकदम अशी चटपटीत बनणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, आता मी आंबट चुक्याची भाजी बनवण्यासाठी चुका आणि शेपू थोडी मिक्स केलेली भाजी ती बारीक चिरून घेतलेली आहे। त्यासाठी आता आपण साहित्य पाहू। इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, हे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहेत। 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पिठामुळे ना आपल्या भाजीला छान दाटसरपणा येतो। चवीपुरत्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे। लसूण आणि मिरची आपण एकत्र बारीक करून घेणार आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हा लसूण मी 7 ते 8 पाकळ्या बारीक कट करून घेणार आहे फोडणीसाठी। आता आपण शेंगदाणे आणि मिरच्या बारीक करून घेऊ। आता कढईमध्ये मी 1 तांब्यावरून पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला लगेच बारीक कट करून घेतलेली भाजी घालून त्याची देठ शिजेपर्यंत मऊ शिजून घ्यायची आहे। हे पहा, आता भाजी शिजेपर्यंत मी तर शेंगदाण्याचा कूट अशा पद्धतीने जाडसर कुटून घेतलेला आहे। असा शेंगदाण्याचा कूट कुटला ना की मग आपली भाजी खाताना दाताखाली आला की तो खमंग लागतो। हिरवी मिरची पण मी लसूण आणि हिरवी मिरची बारीक मिक्सरला फिरून घेतलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या ना, त्या पण छान कट करून घेतलेल्या आहेत। आता आपली भाजी पण मस्त शिजलेली आहे। आता ही भाजी आपल्याला इळून घ्यायची आहे। हे पहा, मी एक कढई घेतलेली आहे, खाली त्यावरती पुरणाची चाळण ठेवून घेतलेली आहे। आता ही भाजी इळली ना की मग आपली भाजी अशी मातकट लागत नाही। त्यावरती असं पाणी टाकून आपल्याला धुवून घ्यायची आहे। म्हणजे 1 ग्लास तांबे पाणी मी वापरलेलं आहे। असं केल्याने आपल्या भाजीला जो मातकटपणा असतो ना तो निघून जातो। हे पहा, आता मी तीच चाळणीमधनं भाजी काढून घेतलेली आहे। आता भाजीला आपल्या घट्टसरपणा येण्यासाठी आणि एकजीव होण्यासाठी मी 2 चमचे बेसन पीठ घेतलं होतं ना, ते टाकून असं ग्लासने मॅश करून घेणार आहे। म्हणजे आपली भाजी ना एकसारखी बनते। आता ही भाजी आपल्याला ग्लासच्या मदतीने हटून घ्यायची आहे। तुम्ही पळीच्या पण मदतीने हटू शकता, पण मला ग्लासने चांगली जमते त्यामुळे मी ग्लासचाच वापर करते। तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही हटून घ्या। आता भाजी फोडणी देण्यासाठी मी तर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल पण आपलं छान तापलेलं आहे। त्यामध्ये मी बारीक करून घेतलेला लसूण टाकणार आहे। लसूण आपल्याला ह्या भाजीत थोडासा जास्त वापरायचा आहे, कारण लसूण वापरल्यामुळे ना आपली भाजी एकदम खमंग लागते खाताना। हा लसूण आपल्याला लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे। ही भाजी ना भाकरीसोबत अप्रतिम लागते। ह्या भाजीची चव आंबट असे असते, त्यामुळे ही भाजी खायला खूपच भारी लागते। तुम्ही एक काय ह्या भाजीबरोबर 2 भाकरी खाऊ शकता अशी ही भाजी बनते। आता हा लसूण आपला छान प्रकारे परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला लगेच बारीक करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। हिरवी मिरची अशी छान तेलामध्ये परतली ना की हिरव्या मिरचीचा जो कच्चापणा असतो तो निघून जातो। आता अशी 2 मिनिटं आपल्याला हिरवी मिरची छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे। भाजीला आपल्या चांगली फोडणी बसली ना की मग आपली भाजी एकदम भारी बनते। आता आपण हिरवी मिरची अशी 2 मिनिटं परतून घेऊ। हे पहा, आता आपली हिरवी मिरची ना मस्त तेलामध्ये परतून झालेली आहे, तिचा कच्चापणा पण निघून गेलेला आहे। आता त्यामध्ये आपण जे हटून घेतलेली भाजी होती ना ते टाकून घेणार आहे। आता हिरवी मिरची लसूण आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ। आता त्यामध्ये जाडसर कुटलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ आणि आपण ज्या पातेल्यामध्ये भाजी काढली होती ना तेच थोडंसं खंगळून ह्यामध्ये टाकून घेऊ। शेंगदाणे मीठ छान प्रकारे मिक्स करून घेऊ। आता तुम्हाला किती घट्ट पातळ भाजी बनवायची ना त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या। हे पहा, आता मी अशा पद्धतीने ह्या भाजीचा एवढा दाटसरपणा ठेवलेला आहे। आता ह्या भाजीला एक छान उकळी काढून घेऊ। हे पहा, आता आपल्या भाजीला ना एकदम अशी छान
दणदणून उकळी आलेली आहे. आता कमी गॅस करून आपण ही भाजी अशी 2 ते 3 मिनटं पडून घेणार आहे. कमी गॅसवरती मी अशीच 2 ते 3 मिनटं शिजू देणार आहे. हे पहा आता आपले 3 मिनटं झालेले आहेत आणि आपली भाजी मस्त कडून खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता ही भाजी तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकता, पण ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते. कारण ही हाटीव भाजीची चव आहे ना एकदम अशी आंबट असते, आंबटसर लागते. आता ही भाजी मी ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार आहे. गरमागरम ज्वारीची भाकरी आणि गरमागरम आंबट चुक्याची शेपूची हाटीव भाजी मस्तच लागते. चला तर मग तुम्हाला माझ्या आंबट चुक्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत जावा. असे स्वस्त खा आणि मस्त राहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.